नमस्कार. चला आज एका अशा आंतरराष्ट्रीय संघर्षाबद्दल बोलूया जो कायमच चर्चेत असतो. हो, अमेरिका आणि इराण यांच्यातल्या वैराबद्दल. पण कधी विचार केलाय का की या दोन देशांमध्ये इतकं टोकाचं वैर का बरं असेल? या संघर्षाचं मूळ कारण जरी काय आहे? चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता बघा, ह्या सगळ्या जागतिक तणावाच्या केंद्रस्थानी एक खूप मोठा दावा केला जातोय. सूत्रांचं म्हणणं आहे की इराण अणुबॉम्ब बनवतोय. हो, आणि असं म्हणतात की हेच या संपूर्ण संघर्षाचं मूळ आहे. तर मग सुरुवातच करूया इराणच्या त्या अणु कार्यक्रमाने, ज्याच्यामुळे आज अक्षरशः संपूर्ण जगाचं लक्ष तिकडे वेधलं गेलंय. सध्याची जी परिस्थिती आहे ना, ती खरंच खूप स्फोटक आहे. सूत्रांनुसार इराणला असं वाटतं की अणुबॉम्ब त्यांना अजिंक्य बनवेल, आणि त्यांचं मुख्य लक्ष कोण? तर इस्रायल असं बोललं जातंय. एवढंच नाही, सप्टेंबर 2024 पासून एका महत्त्वाच्या मस्जिदवर एक लाल झेंडा फडकवण्यात आलाय, जो थेट युद्धाच्या तयारीचा संकेत मानला जातोय. पण एक मिनिटं थांबा. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे दोन देश काय नेहमीपासूनच असे कट्टर शत्रू होते का? की या गोष्टीला काहीतरी दुसरी बाजू पण आहे? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण याचं उत्तर आहे नाही. चला थोडं इतिहासात डोकावून बघूया. एका अशा काळात जाऊया जेव्हा अमेरिका आणि इराणमध्ये चक्क घट्ट मैत्री होती. जरा या स्लाइडकडे बघा, म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. 1979च्या आधीचा इराण कसा होता? तर अमेरिकेचा अगदी जवळचा मित्र. तिथे अमेरिकन मॉडेलच्या शाळा होत्या, पाश्चात्य संस्कृती चांगलीच रुजली होती आणि समाजही आधुनिक होता. पण 1989 नंतर सगळं चित्रच पालटलं. तोच इराण अमेरिकेचा कट्टर शत्रू बनला. इस्लामिक संस्कृती बंधनकारक झाली आणि पाश्चात्य प्रभाव जणू काही पुसूनच टाकण्यात आला. म्हणजे सूत्रानुसार अमेरिका आणि इराणमध्ये इतकी घट्ट मैत्री होती की आजच्या काळात आपण त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि खरं सांगायचं तर आजची परिस्थिती बघता यावर विश्वास ठेवणं जवळजवळ अशक्यच वाटतं, नाही का? मग प्रश्न पडतो की 1979 मध्ये असं नेमकं काय घडलं ज्यामुळे हे सगळं चित्र इतकं बदलून गेलं? तो एक क्षण होता, इस्लामिक क्रांतीचा. तर ही इस्लामिक क्रांती म्हणजे काय? तर आयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी चळवळ उभी राहिली. या चळवळीने तिथलं पाश्चात्य समर्थक सरकार उलथवून टाकलं आणि एका नवीन इस्लामिक प्रजासत्ताकाची स्थापना केली. खोमेनी यांनी अमेरिकन संस्कृतीला पूर्णपणे नाकारलं आणि इस्लामिक संस्कृतीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. आणि याच एका घटनेने इराणचा चेहरा मोरा कायमचा बदलून टाकला. आणि हा बदल किती टोकाचा होता याचं एक धक्कादायक उदाहरण दिलं जातं. असं म्हणतात की त्या काळात ज्यांनी कोणी दारूच्या परवान्यासाठी अर्ज केला त्यांना एका सापळ्यात अडकवून ठार मारण्यात आलं. विचार करा, सांस्कृतिक बदलाच्या नावाखाली हे सगळं घडत होतं. ठीक आहे, हा एक वैचारिक संघर्ष होता. पण हा संघर्ष थेट शत्रुत्वात कसा काय बदलला? म्हणजे जी मैत्री होती तिचं रूपांतर वर्षानुवर्षे टिकणाऱ्या वैरात कसं झालं? याचं उत्तर एका घटनेत दडले. ती घटना म्हणजे अमेरिकन दूतावासातील ओलीस नाट्य. हो, हाच तो टर्निंग पॉइंट होता ज्याने सगळं काही बदलून टाकलं. बघा, झालं असं, नोव्हेंबर 1979 मध्ये इराणी क्रांतिकारकांनी अमेरिकन दूतावासावर कब्जा केला आणि तिथल्या सुमारे 250 अमेरिकन कर्मचाऱ्यांना ओलीस धरलं. मग एप्रिल 1980 मध्ये अमेरिकेने त्यांना वाचवण्यासाठी 5 हेलिकॉप्टरसह एक धाडसी मोहीम आखली. पण वाळवंटातल्या वादळामुळे आणि रॉकेट हल्ल्यामुळे ही मोहीम पूर्णपणे फसली. आणि या अपयशानंतर पुन्हा असा प्रयत्न होऊ नये म्हणून त्या ओलिसांना वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये विभागून टाकण्यात आलं. हे सगळं नाट्य तब्बल 2 वर्ष चाललं आणि याच 2 वर्षांनी अमेरिका आणि इराणमधले संबंध कायमचे तोडून टाकले. जिथे विश्वास होता तिथे आता असा संशय निर्माण झाला जो आजही कायम आहे. आता हा सगळा जागतिक संघर्ष ऐकून कदाचित वाटेल की हे सगळं आपल्यापासून खूप दूरचं आहे. पण खरा प्रश्न हा आहे की या अमेरिका-इराणच्या वैराचा भारताशी काय संबंध आणि हे आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे? चला आता आपण हेच समजून घेऊया की भारतासाठी इराण इतका महत्त्वाचा का आहे आणि या संघर्षाचे आपल्यावर नेमके काय परिणाम होतात. याची अनेक महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे इराणकडून आपल्याला स्वस्त पेट्रोल मिळतं. दुसरं, व्यापारासाठी एक वेगळीच बार्टर सिस्टम म्हणजे वस्तुविनिमय प्रणाली आहे. तिसरं म्हणजे पाकिस्तानला बायपास करून थेट मध्य आशिया आणि युरोपमध्ये जाण्याचा मार्ग इराणमुळे मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सौदी अरेबियासारख्या इतर तेल उत्पादकांना तोडीसतोड उत्तर देणारा एक प्रादेशिक बॅलन्स इराणमुळे साधला जातो. आणि आणीबाणीच्या काळात तो आपला एक विश्वासू ऊर्जा भागीदार ठरू शकतो. आता ही व्यापाराची प्रणाली आहे ना, ती एकदम साधी पण खूपच प्रभावी आहे. बघा, भारत इराणकडून तेल विकत घेतो आणि इराण काय करतो?
तर त्या बदल्यात मिळालेल्या पैशातून भारतीय वस्तू खरेदी करतो किंवा मग पेमेंट थेट भारतीय रुपयांमध्ये स्वीकारतो. याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणाली आणि डॉलरवरचं आपलं अवलंबित्व ते पूर्णपणे टळतं. आता या स्पर्धेचा आपल्याला थेट फायदा कसा होतो ते या स्लाइडवर बघा. सूत्रांमधलं एक उदाहरण घेऊया. समजा सौदी अरेबियाने 80 रुपये भाव सांगितला, तर इराण स्पर्धेत उतरतो आणि म्हणतो मी 60 रुपयांना देतो. याचा परिणाम काय होतो माहितीये? तर भारताला तेच तेल फक्त 27 रुपयांना मिळू शकतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाजारात स्पर्धा असणं आपल्यासाठी किती फायद्याचं आहे. आणि खरं तर हेच परराष्ट्र धोरणाचं मूळ सूत्र आहे, नाही का, की कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. महत्त्वाचं असतं ते फक्त आपल्या देशाचं हित. आणि भारताची भूमिका याच तत्वावर आधारलेली आहे. तर मग या सतत बदलणाऱ्या जागतिक राजकारणाच्या पटावर भारताचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल? हा एक असा प्रश्न आहे जो नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो आणि ज्याच्यावर लक्ष ठेवणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं ठरणार आहे.